नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत चिकन तंदूर रेसिपी। पाहू शकता रात्रीचे 8 वाजलेले आहेत। चंद्र पूर्णपणे छान उगवलेला आहे। तर आज मी करणार आहे चिकन तंदूर रेसिपी। बाहेर असं छान थंडगार वातावरण झालेलं आहे। तर आता आपण चिकन तंदूर बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। इथे 1.5 किलो चिकन घेतलेले आहे। ते 12 तासासाठी मॅरिनेट करून घेतलेले आहे। त्यासाठी लागणारे साहित्य पाहू। कांदा 1, टोमॅटो 1, लसणाची कुडी, हिरव्या मिरच्या 2, आले लसूण पेस्ट, बेसन पीठ 1 चमचा, अंडे, दही, हळद पावडर, गरम मसाला, काळी मिरी, बेडगी मिरची पावडर 1 चमचा, घरचं काळं तिखट आवडीनुसार, मीठ, ऑइल किंवा तूप, जिरे 1 चमचा आणि चवीप्रमाणे मीठ। आता चिकनला छान कट करून घेतलेले आहे। आता मॅरिनेट करण्यासाठी अशा प्रकारे कट करून घ्यायचे। आता मॅरिनेट करण्यासाठी सर्व साहित्य म्हणजे 1 कांदा, टोमॅटो, लसणाच्या पाकळ्या, 1-2 हिरव्या मिरच्या, लसूण आले पेस्ट, बेसन पीठ, दही, अंडे, हळद पावडर, गरम मसाला 7 ते 8, काळी मिरी, चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा बेसन पीठ आणि अंडे, दही एकत्र मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे बॅटर तयार होईल। आता हे बॅटर आपण मॅरिनेटसाठी वापरणार आहोत। मसाल्यांचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, तिथे तुम्ही जाऊन पाहू शकता। आता आपण केलेले बॅटर मगाशी टोमॅटो टाकायचा विसरले होते, त्याच्यामुळे टोमॅटोची सुद्धा तिखट टाकून प्युरी तयार केलेली आहे। आता ही छान मिक्स करून घ्यायची, बॅटरमध्ये छान मिक्स करून घ्यायची। अशा प्रकारे सर्व बॅटर आता आपण चिकनला लावून घेणार आहोत। आज चिकन तंदूर रेसिपी माझे मिस्टर तयार करणार आहेत। ते म्हणाले मी करतो। त्यात जिंजर आले पेस्ट याची रेडीमेड पेस्ट टाकणार आहे 1 चमचा, मोठा 1 चमचा टाकलेला आहे। आता हे सर्व बॅटर आपण चिकनला छान लावून घेणार आहोत। चिकनचे कट असे चांगले कट मारले की मसाला आतपर्यंत जातो आणि मॅरिनेट छान होतं। बाहेर हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंट किंवा स्ट्रीट स्टाईल तंदूर जे मिळतं ते खाण्यापेक्षा घरी केलेले कधी पण चांगले आणि घरचं फूड कसं हेल्दी फूड असतं। आता अशा प्रकारे सर्व चिकनला पेस्ट लावून घ्यायची आहे। आता लेग पीसला पेस्ट लावून घेणार आहे। त्यात फूड कलर वगैरे काही टाकलेला नाही, आपले घरचे मसाले आहेत तेच वापरलेले आहेत। अगदी हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये जसे ज्याप्रमाणे होतात त्याप्रमाणे चिकन तंदूर घरच्या घरी
करता येते. अशा प्रकारे सर्व पेस्ट मॅरिनेट केलेली पेस्ट चिकनला लावून घेतलेली आहे. आता हे चिकन आपण रात्रभर मॅरिनेट करून घेणार आहोत. तुम्हाला जर खायचे असले तर तुम्ही लगेचच खायचे असेल तर तुम्ही अर्धा किंवा 1 तास मॅरिनेट करून घ्या आणि 1 तासानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता चिकन तंदूर. आता 24 तासानंतर हे चिकन मी ओव्हनमध्ये करणार नाही आहे. आता आम्ही ओव्हनचा वापर करणार नाही की ते केंटचा एअर फ्रायर घेतलेला आहे, जो की ॲफोर्डेबल पण आहे आणि आपण कुठेही जाऊ शकतो किंवा फिरायला गेलो तर ते इझिली आपल्याला बरोबर नेता येईल. अशा प्रकारे आता चिकनला वरून तेल किंवा तूप लावायचे. आम्ही इथे तेल लावलेले आहे. आता ह्या बास्केटमध्ये एअर फ्रायरच्या बास्केटमध्ये आपण दोन्हीही लेग पीसला तेल लावून घेतलेले आहे. ते लेग पीसला तेल लावून दोन्ही बाजूने खालून वरून घ्यायचे आणि आता ते बास्केटमध्ये ठेवून देणार आहे. ओव्हनपेक्षा एअर फ्रायर वापरायला खूप सोपं आहे आणि आपण कुठे फिरायला वगैरे जातो त्यावेळेस आपण बरोबर घेऊन जाऊ शकतो आणि आपण हॉटेलमध्येही वापर करू शकतो याचा. आता याचं मी टेम्परेचर सेट करणार आहे. आता फर्स्ट सायकल आपल्याला चिकन तंदूर बेक करण्यासाठी फर्स्ट सायकल 200 डिग्री सेल्सिअसला 30 मिनिटासाठी सेट करणार आहे टायमिंग. पंचवीस किंवा 30 मिनिटासाठी सेट केले तरी चालू शकते. अशा प्रकारे आपला एअर फ्रायर ऑन केलेला आहे. आता ह्या एअर फ्रायरमध्ये आपण फ्रेंच फ्राईज करू शकतो किंवा चिकन करू शकतो. त्याप्रमाणे त्याची टेम्परेचर आणि मिनिट टायमिंग दिलेले आहे. अशा प्रकारे आपले लेग पीस तयार झालेले आहे. चिकन तंदूर तयार झालेले आहे. अगदी हॉटेलमध्ये मिळतात त्याप्रमाणे होतात. आता पुन्हा एकदा थोडंसं डीप शिजवून घेण्यासाठी 5 मिनिटासाठी पुन्हा एकदा मी थोडंसं लेग पीसला तेल लावून पुन्हा एकदा 5 मिनिटासाठी बेक करून घेणार आहे. बेक झाल्यानंतर त्याची शिट्टीचा आवाज येतो, म्हणजे आपल्याला कळतं की बेक झालेला आहे. अशा प्रकारे लेग पीस दिसतात. आता राहिलेली पूर्ण चिकनची दुसरे राहिलेला पार्ट त्याला पण आपण तेल लावून घेणार आहे. इथे तुम्ही तेलाच्या ऐवजी तुपाचाही वापर करू शकता. तुम्हाला घ्यायचा असल्यास मोठ्या साईजचाही एअर फ्रायर तुम्ही घेऊ शकता, जो की 6,000 ते 7,000ला भेटेल. आमचा छोटा आहे. अशा प्रकारे पुन्हा एकदा आपण 30 मिनिटासाठी 200 डिग्री सेल्सिअसला त्याचं टायमिंग आणि टेम्परेचर सेट करून घेणार आहोत.
प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला कुकरच्या शिट्टीप्रमाणे त्याचा बीप म्हणजे आवाज येतो आणि प्रोसेस झालेली हे आपल्याला समजतं, म्हणजे बंद होतं. अशा प्रकारे आपली चिकन तंदूर रेसिपी तयार आहे. थँक्स फॉर वॉचिंग. अशा प्रकारे चिकन लाजवाब तंदूर रेसिपी तयार.